नमस्कार, मी अंकिता जाधव आणि तुम्ही पाहता टुडे महाराष्ट्र। मंडळी, लोकसभा निवडणुकांचा अनेक दिवसांपासून बिगुल वाजलेले संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत जळगाव शहरात। जळगाव शहरात भाजपने आपला खासदारकीचा उमेदवार जाहीर केलाय। हा उमेदवार खरं तर फार स्पेशल आहे। का माहितीये? कारण या खासदारकीच्या उमेदवाराचा जन्म हा नाशिकमध्ये झालाय आणि तिथून या खासदारकीच्या उमेदवाराचा राजकीय प्रवास हा जळगाव पर्यंत आलेला आहे। तर चला, आज आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी आहेत खासदारकीच्या उमेदवार श्रीमती स्मिता वाघ। ताई, तुमचं टुडे महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत। खरं तर तुमचा एकंदर जो राजकीय प्रवास आहे हा खरंच खूप प्रेरणादायी आहे। या राजकीय प्रवासातली अशी कुठली आठवण आहे का की पुढे जाण्यासाठी ती मोटिवेट करते किंवा प्रेरणा देते? म्हणजे मी मूळची जरी येवल्यातली असले नाशिक जवळच्या, तरी माझं सगळं लहानपण सगळं जळगावात गेलेलं आहे। मी आता दुसरीत असतानाच मला आजी ह्या ठिकाणी घेऊन आलेली होती आणि 10वी पर्यंत शिक्षण माझं RR विद्यालयात झालं। महाविद्यालयीन शिक्षण माझं अनासाहेब JD बंडाल झालं। त्यामुळे ह्या मातीशी माझा खूप लहानपणापासून संपर्क आलेला आणि माझ्या आयुष्याला खरंच कलाटणी जी मिळाली, मी 11वीत गेल्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले। मी चळवळीतनं आलेली आहे, संघर्षातनं आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमध्ये मला खूप प्रश्न सोडण्यासाठी खूप आवड होती। त्यांच्या प्रश्नांसाठी पेटून उठण्याची माझी ताकद होती आणि त्यावेळेला आम्ही विद्यार्थ्यांच्या फी वाढीचं असेल, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ह्या ठिकाणी व्हावं म्हणून आंदोलन असेल, त्या आंदोलनाच्या माध्यमातून खरं मी त्या संपर्कात आले। कदाचित मी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात नसते आले तर मी आज इथपर्यंत पोहोचले नसते। हा माझ्या आयुष्यातला फार मोठा टर्निंग पॉइंट आहे। आणि आता ज्या संघर्षातून तुम्ही आलेल्या आहात आणि आता तुमच्या पक्षाकडून तुम्हाला खासदारकीची उमेदवारी जाहीर झाली आहे, असं वाटतं का की आता खरं तर या राजकीय प्रवासाला कुठेतरी चीज मिळतंय? तर म्हणजे मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे। मला भारतीय जनता पार्टीने मला खरंच खूप दिलंय, कारण जी जी जबाबदारी दिली ती 100% तिला न्याय देण्याची जर भूमिका आपली असेल तर आपल्याला पुढे सरकारला कधीच अडचण येत नाही। तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मला वेगवेगळ्या पदांवर संधी दिली। अगदी जळगावच्या जिल्हा परिषदेला मला 3 टर्म जिल्हा परिषद सदस्य मी त्या माध्यमातून होऊ शकले। जळगाव जिल्ह्याची पहिली महिला जिल्हाध्यक्ष होण्याचा खरं म्हणजे मला मान माझ्या भारतीय जनता पार्टीमुळे मिळू शकला, माझ्या नेत्यांमुळे मिळू शकला। त्यानंतर मी महाराष्ट्राची महिला मोर्चाचे अध्यक्ष होऊ शकले आणि त्यावेळेला सन्माननीय आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते, त्यांच्या टीममध्ये मला काम करायला मिळालं आणि त्यांच्यासोबत मला परत विधान परिषदेत पण मला आमदार होता आलं, ते फक्त पक्षामुळे। आणि मला वाटतं पक्षाने ज्या ज्या जबाबदारी दिल्या मी 100% त्याला न्याय देण्याची भूमिका केली, म्हणूनच मला असं वाटतं मी इथपर्यंत पोहोचू शकले। आणि ह्या संपूर्ण प्रवासात जेव्हा उदय बापूंचं निधन झालं त्यानंतरचा संघर्ष कसा होता? कोणत्याही घरातला कर्ता पुरुष जाणं हे त्या कुटुंबासाठी खूप आघात असतो। पण मला माहिती आहे माझं कुटुंब माझ्यासोबत होतं, माझं एकत्र कुटुंब आहे, माझे सगळे लोक माझ्यासोबत होते। त्याचबरोबर आमचे कार्यकर्ते माझ्या पाठीशी होते, आमचे ज्येष्ठ सगळे नेते माझ्या पाठीशी होते। म्हणून मला असं वाटतं ह्या दुःखातनं सावरण्याची ताकद मला त्यांच्यामुळे मिळाली। नाहीतर हा प्रसंग आमच्यासाठी अतिशय दुःखाचा होता। त्यांचं निधन जे झालं ते खूप अचानक झालं, गाड्या ते गेले। त्याच्यामध्ये हे सगळे लोक होते, हे सगळी जनता माझ्या पाठीशी होती, म्हणून मला ह्यातनं कुठेतरी बाहेर पडण्याची एक संधी मिळाली। म्हणून मी हे सगळं श्रेय क्रेडिट माझे नेते, माझे पदाधिकारी, माझे कार्यकर्ते, जनता, माझं कुटुंब त्यांच्यामुळे ह्या संकटातून बाहेर पडू शकतो। नक्कीच। आता तुम्हाला पक्षाकडून ऑफिशियल खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे। आता तुमच्यामध्ये आणि एकंदर कुटुंबामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये कशी भावना? सगळे अतिशय उत्साहात आहे। त्यांना वाटतं की आज खऱ्या अर्थाने ताईंना जनतेतून निवडून जाण्याची कुठेतरी आज मोठी संधी प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे सगळे खूप आनंदात आहेत, सगळे खूप खुश आहेत। कारण तळागाळातल्या एखाद्या कार्यकर्तीला लोकसभेसारख्या मोठ्या देशाच्या निवडणुकीचं तिकीट मिळतं, ही जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातली, कुटुंबाच्या मनातली खूप मोठी भावना असते। आणि मला असं वाटतं की आज लोकसभेचं जे तिकीट मला आज मिळालेलं आहे त्याच्यात आमच्या सगळ्या लोकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि तयारी ही जोरदार आहे, हे दिसतच आहे। एकंदर धावपळ सुद्धा आम्हाला फार स्पष्टपणे दिसतीये। जर तुम्ही निवडून आलात तर जळगाव मधला असा कुठला मूळ प्रश्न आहे किंवा अशी कुठली समस्या आहे जी प्राधान्याने तुम्हाला सोडवायची?
मला असं वाटतं की जळगाव लोकसभेचे जे काही या ठिकाणी जे लोकसभेचे जे तालुके आहेत ते बऱ्याच तालुक्यांमध्ये परिस्थिती पाण्याच्या दृष्टिकोनातून खूप कमी आहे, कारण इकडे पाऊस तसा कमी असतो, खडकाळ भाग आहे बऱ्यापैकी, त्यामुळे पर्क्युलेशन नसतं. जमिनीमध्ये पाण्याची पातळी खूप खोलवर आहे, कारण हा बऱ्यापैकी रेड झोन मध्ये ही गावं आहेत. त्यामुळे ही त्यातनं बाहेर काढणं, पावसाचं येणारं पाणी वाहून जे जातं ते जमिनीत मुरलं पाहिजे, आणि त्यातून पर्क्युलेशन जर झालं तर शेतकरी सुखी होऊ शकतो, आणि शेतकरी सुखी झाला तर अर्थार्जनावर खूप मोठा परिणाम होतो, कारण मार्केट जे फिरतं ते शेतकऱ्याच्या भोवती फिरतं. असं साधारणतः इथलं स्ट्रक्चर आहे. तर आजही 70% लोक शेतीवर अवलंबून आहेत. पण पावसाळ्यात जे पाणी जातं ते अडवण्याचा या ठिकाणी मला वाटतं प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम या ठिकाणी करावं लागणार आहे. छोटे मोठे धरणं जे आहेत, जी अपूर्ण अवस्थेत आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मला वाटतं त्यासाठी काम करावं लागणार. आणि त्याच्या पलीकडे जाऊन माझं असं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी जन्म इथलाच आहे, पण कर्मभूमी ही होऊ शकत नाही, अशी आत्ता साधारणतः परिस्थिती आपल्या इथल्या मुलांची आहे. नोकरीसाठी मुलांना ह्या ठिकाणी बाहेर पडावं लागतं, कारण इथं रोजगाराच्या संधी नाही. आणि एखादा रोजगार उद्योग व्यवसाय जर एखादी यायचा असेल, येण्यासाठी लोक इच्छुक असतील, तर त्यासाठी मला वाटतं वीज, पाणी आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तुमच्या रस्त्यांचं जाळं लागतं, रेल्वेची कनेक्टिव्हिटी लागते, विमानाची कनेक्टिव्हिटी लागते. यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत. रस्त्यांचं जाळं आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे, आपल्याला इथून गुजरात, मध्य प्रदेश खूप जवळ आहे. त्या दृष्टिकोनातून मला वाटतं विमानतळाचे आपल्या या ठिकाणी सुरू झाले, तर ते रेग्युलर होण्याची फार मोठी या ठिकाणी गरज आहे. आणि जर उद्योग व्यवसाय तर या ठिकाणी आणायचे असेल तर त्यासाठी पाणी हा विषय खूप महत्वाचा आहे. कारण उद्योगाला तोही महत्वाचा आहे. वीज मुबलक आहे, रस्त्यांचं जाळं आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, पण पाणी नाही आहे. त्यामुळे मोठे उद्योग या ठिकाणी यायला इच्छुक नाही. त्या दृष्टिकोनातून मला काम केलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्योग व्यवसाय येतील, आणि त्या अर्थाने रोजगार या ठिकाणी मुलांना उपलब्ध होईल. जन्मभूमी आणि कर्मभूमी भूमी एकाच जागी राहण्याचा आनंद मला वाटतं येणाऱ्या लोकांना मिळेल असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि आजकालची पिढी बघतोय, तरुण पिढी ही बऱ्यापैकी भरकटलेली दिसतीये. म्हणजे त्यांना त्यांचा मार्ग मिळत नाहीये. डिप्रेशन, त्यामधून येणारे गुन्हेगारी ही वाढताना दिसतीये. अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा तरुणाईला आज तुम्ही राजकीय क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकताय असं म्हणायला हरकत नाही. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान? गुन्हेगारी ही जी प्रवृत्ती आहे ती खरं मुळात नसते, ती आजूबाजूच्या वातावरणात निर्माण होते. तर इंटरनेटचा उपयोग किती चांगल्या पद्धतीने करून घ्यावा ही खरं त्या विद्यार्थ्यांवर, त्या मुलांवर अवलंबून असते. पण आता आपण बघितले कुटुंबावर छूटछूट झाली, आई वडील नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडतात, मुलांनंतर पाठीमध्ये काय करतात ते आपल्याला माहित नाही. संवाद कुठेतरी कमी झालेला आहे. बरोबर, कुटुंबातलाही जो संवाद आहे, आपल्या एकमेकांशी असणारा जो संवाद आहे, तो कुठेतरी कमी झाला. तो संवाद जर वाढला, मला वाटतं ही कुठेतरी गुन्हेगारीची प्रवृत्ती आहे, ही आई वडिलांच्या कुठेतरी लक्षात येण्यासाठी जो संवाद होत नाही. मला वाटतं कुटुंब व्यवस्थेवर जो काही घाला आता होतोय तो कुठेतरी मला वाटतं जर कमी केला तर त्याला एक प्रकारचा आळा मला वाटतं त्याला घातला जाऊ शकतो. आणि तो घातला गेला तर मला ही गुन्हेगारी प्रवृत्ती ही जन्मजात कोणाच्या नाही, जन्माला आलेलं म्हणून कुठं गुन्हेगारी नसते, ही परिसरामुळे वातावरण बनवलं तिथं मुळात उपचार जर आपण केले तर आपल्याला आपण तिथे पर्यायी नाही गुन्हेगारी थांबू शकतो. सरकार त्याच्या माध्यमातून उपाययोजना करते, आपण जनता म्हणून त्या माध्यमातून उपाययोजना करत असतो. तुम्हाला असं वाटतं ह्या माध्यमात एक पाऊल मानसिकतेचं जे आहे तेही बदलण्याची गरज आहे. आपण काम केलं. नक्कीच ताई. खरंच म्हणजे आजच्या तरुणाईचं जे तुम्ही म्हणालात, की मूळ प्रश्नावर जर घाव घातला, तर नक्कीच ही गुन्हेगारी कुठेतरी कमी होऊ शकते. पुढच्या निवडणुकांसाठी आणि एकंदर पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला टुडे महाराष्ट्राकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. अशाच ताज्या मुलाखतींसाठी आणि अपडेटसाठी पाहत राहा टुडे महाराष्ट्र.